सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। नमस्कार मंडळी. 11व्या अध्यायात आहोत आपण. मागचा गोश्वारा कीर्ती तुलाच करायचा ना? हो. 15 ऑक्टोबरला झालेल्या सेशनमध्ये आपण विभूती योग म्हणजे 10व्या अध्यायाच्या शेवटच्या काही ओव्या आणि 11व्याची ओळख पाहिलेली. विभूती योगात श्रीकृष्ण अर्जुनाला मुख्य विभूतीचे दर्शन घडवत होते. विभूती सांगताना या जगातील गोष्टींमधल्या सर्व उत्तमातल्या उत्तम गोष्टींमधल्या मध्ये आपल्याला देव दिसावा, निदान तिथे तरी देवाला आपण पाहणं सोपं जाईल म्हणून कदाचित भगवंत विश्वरूप दर्शन दाखवण्याच्या आधी अर्जुनाला विभूती दर्शन घडवत होते. 10व्या अध्यायाच्या शेवटच्या काही ओव्यांमध्ये श्रीकृष्ण सांगतात की तेजस्वी पदार्थांमधले तेज, उद्दिष्टांमध्ये यश, सत्वगुण संपन्न लोकांमधले सत्व, शास्त्रांमध्ये नीतिशास्त्र आणि ज्ञानी लोकांचे ज्ञान हे सर्व माझी विभूती आहेत. 27व्या श्लोकात एक छान ट्विस्ट आहे. श्रीकृष्ण उत्तम पुरुषांबद्दल बोलत असताना म्हणतात की पुरुषांमध्ये ते श्रीकृष्ण आहेत. ही विभूती तर बऱ्याच लोकांना दिसली असेल म्हणूनच बरेच लोक श्रीकृष्णाला देव मानतात. त्यापुढे पांडवांमध्ये मी अर्जुन आहे असे श्रीकृष्ण म्हणतात. म्हणजेच तू आणि मी काही वेगळे नाही, तू ही माझीच विभूती आहेस असं ते सांगतात. त्याहूनही इंटरेस्टिंग सेल्फ रेफरन्स पुढे आलाय जेव्हा याच श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात की मुनींमध्ये व्यासाचार्य मी आहे. म्हणजे अज्युमिंग की गीता लिहिणारे म्हणजेच हा श्लोक लिहिणारे सुद्धा खरं तर व्यासाचार्यच होते. फारच चतुरतेने व्यासाचार्यांनी तत्वमसी आणि अहम ब्रह्मास्मीचा बोध या श्लोकात केला आहे असं मला वाटलं, म्हणून हा श्लोक विशेष आवडला. अशा 75 मुख्य विभूती या अध्यायात सांगून श्रीकृष्ण म्हणतात की त्यांनी संक्षेपार्थ सांगितले आहेत. त्यांच्या विभूतींना अंत नाही. अगदी टिप ऑफ द आईसबर्ग तुला दाखवलं आहे असं ते अर्जुनाला सांगतायत. त्यांना स्वतःलाही सर्व विभूती मोजता येणार नाहीत. जसं समुद्रात लाटा किंवा पावसातल्या पाण्याच्या धारा मोजता येत नाहीत. त्यामुळे अशा किती विभूती सांगणार. म्हणून श्रीकृष्णाने एक टिप दिली की तुम्हाला जिथे जिथे ऐश्वर्य आणि दयेने युक्त अशा गोष्टी किंवा लोक दिसतील तिथे तुम्ही माझी विभूती पाहताय असे जाणावं. एवढंच काय तर जगातील सर्वच गोष्टींना ब्रह्माशिवाय अस्तित्व नाही म्हणूनच असं जाणावं की सर्वत्र मीच आहे. त्यात विभूती शोधणं म्हणजे तूप घुसळण्यासारखं किंवा अमृत शिजवून खाण्यासारखं आहे अशी उपमा ज्ञानेश्वरांनी दिली आहे. त्यामुळे उच्च नीच हा भाव मनातून काढून टाकावा, भेदभाव टाकून द्यावा आणि सर्वत्र मला पाहावं असं त्यांनी सांगितलंय. म्हणून साने थोर ना म्हणावे, उच्च नीच भाव सांडावे, एक मीची मानावे वस्तू जात ते. हे मला पर्सनली करणं फार अवघड वाटतंय. एखादा बायकोला मारणारा दारुडा किंवा रॉंग साईडनी नियमितपणे बेधडक येणारे लोक किंवा करप्शन करणारी मंडळी, पॉलिटिशियन्स, त्यांनाही नीच समजू नयेत हे अवघड वाटतंय. पण अर्जुनाला हे सगळं चांगलंच समजलं असं ज्ञानेश्वर सांगतात आणि त्याबद्दल खुश होऊन श्रीकृष्णाने त्याला घट्ट मिठी मारली. इथे सीन चेंज होतो आणि आपण संजय आणि धृतराष्ट्राच्या सीनमध्ये उतरतो.
संजयाने त्याला या सर्व विभूती नरेट केल्या तरीही धृतराष्ट्र आपला स्तब्धच दिसतोय. एकतर त्याला काही कळत नाहीये, नाहीतर त्याला यात काही रस नाहीये असं संजयला कळतं. पण इकडे अर्जुन दुसऱ्या टोकाला गेलाय. त्याला फक्त टिप ऑफ द आईसबर्ग नकोय, त्याला अख्खा आईसबर्ग बघायचा आहे. आणि ही इच्छा तो व्यक्त करतोय. तो इच्छा व्यक्त करेल आणि श्रीकृष्ण पूर्ण करणार नाहीत असं होऊ शकत नाही. तर इथे 10वा अध्याय संपतो. त्यानंतर निलिमा काकूने 11व्या अध्यायाची म्हणजे विश्वरूप दर्शन याचं इंट्रोडक्शन दिलं की ईशावास्य इदम सर्वम याचा साक्षात्कार 11व्या अध्यायात कृष्णाने अर्जुनाला करून दिलाय. याचा थोडक्यात अर्थ असा की ब्रह्माने संपूर्ण देश आणि काळयुक्त ब्रह्मांड असं तयार केलं आणि ब्रह्म हे संपूर्ण ब्रह्मांडात आहे. संपूर्ण ब्रह्मांडात फक्त ब्रह्मच आहे आणि तो ब्रह्मांडाला व्यापून उरलेला आहे. हे सर्व विश्वरूप दर्शन टप्प्याटप्प्याने कृष्ण दाखवणार आहे. या अध्यायात परमेश्वराचे महाभयंकर आणि अतिप्रचंड असे विश्वरूप दाखवले आहे. आणि अर्जुन सुद्धा शेवटी घाबरून बास असं म्हणणार आहे. मग श्रीकृष्ण परत आपलं चतुर्भुज रूप धारण करतील. ज्ञानेश्वरांनी त्यांच्या युनिक लिटररी स्टाईलमध्ये इंट्रोडक्शन केलंय. ते म्हणतात की या अध्यायात 2 मुख्य रस आहेत, शांत रस आणि अद्भुत रस. पण त्याबरोबर इतरही रस दिसून येतात. जणू काही लग्नाच्या मिरवणुकीत हे नवरा नवरी आहेत आणि इतर रस वऱ्हाडी आहेत. त्यांनाही वस्त्र आणि दागिने आहेर दिला जाईल. शांत आणि अद्भुत रस हे तसे म्हटले तर ऑपोजिट्स आहेत. ज्ञानेश्वरांनी या अध्यायाला प्रयाग क्षेत्राची उपमा दिली. गंगा आणि यमुना भेटतात आणि सरस्वती जशी लुप्त असते, तशी या अध्यायात शांत आणि अद्भुत हे 2 रस म्हणजे गंगा आणि यमुना आणि गीता ही लुप्त सरस्वती अशी आहे असं ते म्हणतात. या त्रिवेणी संगमात ते सर्वांना स्नान घेण्याचं आमंत्रण देत आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा अतिशय नम्रतेने ज्ञानेश्वर संतांना लक्षपूर्वक ऐकण्याचं अभिवादन करतायत. ते म्हणतात की मी तुम्हाला हे सर्व सांगणार आहे ती निवृत्तींची कृपा. आणि मी सांगतोय हे ही जसं आई एखादी गोष्ट लहान मुलाकडून वधवून घेते आणि त्यावर स्वतःच आनंदी होते, त्यातला प्रकार आहे. तुम्हीच माझ्याकडून वधवून घ्या आणि तुम्हीच ऐका, तुम्हीच आनंदी व्हा. म्हणजे एखादं काम मी पण टाकून कसं करावं याची शिकवण ते देत आहेत. आता ही शिकवण गोषवाऱ्यातून नीट बाहेर पडणार नाही असं मला वाटतंय. त्यासाठी ज्यांनी मागचा क्लास मिस केला त्यांनी प्रत्यक्ष नक्कीच वाचावं किंवा ऐकावं. आता अर्जुन विश्वरूप पाहायला उतावळा झालाय. आधी तो विचार करतो की एवढे गुह्य गोष्ट मी श्रीकृष्णाला विचारू की नको, पण शेवटी विचारावी असं ठरवतो आणि श्रीकृष्ण उत्तर देतील यात काही शंकाच नाही. छान ग, खूपच छान सांगितलं. स्वतःच्या शब्दात सांगितलंस, महत्वाचं आहे ते. आणि तू जे म्हणली ना की निश्चय आणि यांच्याबद्दल आपल्याला फरक करता येत नाही, पण आपण ज्या लोकांना फरक करता येत नाही ते लोक पोचलेले असतात, राईट. आता म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना एवढ्या लोकांनी त्यांना त्रास दिला, पण त्यांनी कधी कोणाच्या बद्दल वाईट एकही काय शब्द बघितला नाही. एवढे 9,000 पानांची आपण ज्ञानेश्वरी वाचते, कुठेतरी त्यांनी म्हटलंय की ते लोक मला त्रास देत होते किंवा त्यांनी असं केलं किंवा त्याचं केलं. नाही, त्यांना म्हणजे त्यांच्या डोळ्यापुढे म्हणजे तो अगदी खूप चांगला ब्राह्मण असेल किंवा आपण पाहिलं की त्यांच्या ह्याच्यामध्ये खूप खालच्या जातीचे पण लोक होते, ते सगळ्यांना त्यांनी एकत्र समजलं. आणि शेवटी कधी कधी लोक बदलतात पण, जर का त्यांनी म्हणजे आपली मनोवृत्ती बदलली ना ती बदलतात. आता सगळ्यांनाही बदलणार, आणि आपल्याकडे खूपच असे लोक असतात, डोळती लोक असतात की ते काय कधी बदलतच नाही. तर ते तुझं अगदी खरं आहे. पण आपल्याला अम, आपण काय करू शकतो त्यांच्याबद्दल, तर आपण फक्त प्रार्थना करू शकतो की यांना चांगली बुद्धी दे, एवढीच आपण करू शकतो. नाही का? आता समजा तू म्हटलीस तसं रस्त्यावरून वेडासारखे जाणारे लोक आहेत, त्यांना काय करणार आपण? काहीच नाही करू शकत. ते ते तसेच राहणार आहेत. पण आपण म्हणायचं की देवा यांना चांगली बुद्धी दे आणि कोणी मारू देऊ नको मध्ये, एवढंच. छान छान म्हटलंस. गुड. आता आपण ह्याचा ओव्या वाचायच्या राहिल्यात ना मनीषा ते? हो हो शेअर करताय का? हो, मला वाटतं
हो, गुड. ओके. थोडं खाली मोठं केलं तर ओव्यांकडे. चालेल मला वाटतं. नाही, सुरुवातीलाच झालं पाहिजे आणि थोडं मोठं केलं तर चालेल. हा, बस. नाही, सॉरी, आपल्याला ओव्या वाचायचे. आय एम सॉरी. सॉरी सॉरी, पुढे जायला पाहिजे ना. म्हणजे काय करू, अजून स्क्रोल करू का? ओव्यांकडे हा, जायचं. ओव्यापर्यंतच आहे. हम्म. ओव्या. हा, हा. ते बघा, सुरू झालं ना. ओके, हम्म. थँक्स. आता यावरी एकादशी, कथा आहे दोन्ही रसी. जेथ पार्था विश्वरूपेसी, होईल भेटी. जेथ शांताचिया घरा, अद्भुत आला आहे पाहुणेरा. आणि येरा ही रसा पातिकरा, जाहला मानू. अहो वधूवरांची ये मिळणी, जैशी वराडिया ही लुगडी लेणी. तैसे देशियेंचा सोकासनी, मिरविले रस. परी शांताद्भुत बरवे, जे डोळियांच्या अंजुळी घ्यावे. जैसे हरिहर प्रेम भावे, आले खेवा. नातरी अवसेचा दिवशी, भेटली बिंबे दोन्ही जैशी. तेवी एक वेळा रसी, केला एथ. मिनले गंग यमुनेचे ओघ, तैसे रसा जाहले प्रयाग. म्हणून सुस्नात होत जग, आवघे एथ. माझी गीता सरस्वती गुप्त, आणि दोन्ही रसते ओघ मूर्त. या लागी त्रिवेणी हे उचित, पावली बापा. एथ श्रवणाचे निद्वारे, तीर्थी रिगता सोपारे. देव म्हणे दातारे, माझे निकेले. तिरे संस्कृताची गहने, तोडोनी मराठी या शब्द सोपाने. रचली धर्मनिधाने, निवृत्ती देवे. म्हणून भलतेणे एथ सद्भावे नहावे. प्रयाग माधवस विश्वरूप पहावे. ये तुलेनी संसारासी द्यावे, तिलोदक. हे असो ऐसे सावयव, जेथे सासिन्नले आधी रसभाव. जे श्रवण सुखाची राणीव, जोडली जगा. जेथ शांतादभूत रोकडे, आणि येरा रसा पडप जोडे. हे अल्पची परी उघडे, कैवल्य जेथ. तो हा 11वा अध्यायो, जो देवाचा आपण पे विसंवता ठावो. परी अर्जुन सदैवांचा रावो, जे एथही पावला. एथ अर्जुनची काय म्हणो पातला. आजी आवडतयाही सुकाळू जाहला. जे गीतार्थू हा आला, मराठीये. याची लागी माझे, विनविले ते ऐकिजे. तरी अवभाव दीजे, सज्जनी तुम्ही. देवीची तुम्हा संताची ये सभे, ऐसी सलगी कीर करू न लभे. तरी परी मानावे जी तुम्ही लोभे, अपत्यामज. अहो पूसा आपणची पडविजे, मग पढे तरी माथा तुकिजे. का करविलेनी सोजे न रिझे, बाळका माय. तेवी मी जे जे बोले, ते प्रभू तुमचेच शिकवले. म्हणून अवधारिजो आपुले, आपण देवा. हे सारस्वत्यांचे गोड, तुम्हीची लावले जी झाड. तरी आता अवधानामृते वाढ. सिंपोनिकी जो, मग हे रसभाव फुली फुलले. नानार्थ फळभारे फळा येईले. तुमचे निधर्मे होईल सुकाळ जगा.
या बोला संत रिझले, म्हणती तोषलो गा भले केले. आता सांगे जे बोलिले, अर्जुने तेथ. तव निवृत्ती दास म्हणे, जी कृष्णार्जुनांचे बोलणे. मी प्राकृत काय सांगो जाणे, परी सांगवा तुम्ही. अहो राणीचिया पालेखाईरा, नेवाणे करविले लंकेश्वरा. एकला अर्जुन परी अक्षोहिणी अकरा, न जिनेची काई. म्हणून समर्थ जे जे करी, तेन हो न ये चराचरी. तुम्ही संत तया परी, बोलवा माते. आता बोलिजत से आई का, हा गीता भावनिका. जो वैकुंठ नायका, मुखोनी निघाला. बाप बाप ग्रंथ गीता, जो वेदी प्रतिपाद्य देवता. तो श्रीकृष्ण वक्ता, जिये ग्रंथी. तेथीचे गौरव कैसे वानावे, जे संभुचिये मती नाकवे. ते आता नमस्कारी जे जिवे भावे, हेची भले. मग आई का तो किरीटी, घालून विश्वरूपी दिठी. पाहिली कैसी गोठी, करिता जाहला. हे सर्व ही सर्वेश्वरू, ऐसा प्रतिगत तो पती करू. तो बाहेरी होआवा गोचरू, लोचनासी. हे जीवा आंतुली चाड, परिदेवासी सांगता साकड. काजे विश्वरूप गुढ, कैसे निपुसावे. म्हणे मागा कवणी का कही, जे पडियतेने पुसिले नाही. सहसा कैसे काही, सांगा म्हणो. मी जरी सलगीचा चांगू, तरी काय आईसी हुनी अतरंगू. परी तेही हा प्रसंगू, बिहिली पुसो. माझी आवडी तैसी सेवा जाहली. परी काय होईल गरुडाची येतुली. परी तोही हे बोली, करीचिना. मी काय सनकादिकांहुनी जवळा. परी तयाही नागवेची हा चाळा. मी आवडेन काय प्रेमळा, गोकुळांची या ऐसा. तयांतेही लेकुरपणे झकविले. एकाचे गर्भवासही साहिले. परिविश्वरूप ते राहविले, न दावीची कवणा. हा ठायवरी गुज, याचिये अंतरीचे हे निज. केवी उरा उरी मज, पुसो ये पा. आणि न पुसेची जरी म्हणे, तरी विश्वरूप देखील यावणे. सुख नोहेची परिजिणे, तेही विपाये. म्हणून आता पुसो अळूमाळसे. मग करू देवा ठाके तैसे, येणे पर्वतला साध्वसे. पार्थु बोलो, परी प्रवर्तला ते ना परी प्रवर्त ते तेची ऐसेनी भावे. जे एका दो उत्तरासवे. दावी विश्वरूप आगवे, झाडा घेऊनी. अहो वासरू देखील लियाची साठी. धेनू खडबडोनी मोहे, उठी. मग स्तना मुखाची भेटी, काय पाना नये. पहा तया पांडवाचे नावे. जो कृष्ण राणीही प्रतिपाळू धावे. तया ते अर्जुने जव पुसावे, तव साहिल काई. तो सहजेची स्नेहाचे अवतरण. आणि येरू स्नेहा घातले आहे माजवण. ऐसिये मिळणी वेगळेपण, उरे हेची बहु. म्हणून अर्जुनाची या बोला सरिसा. देव विश्वरूप होईल आपैसा. तोची पहिला प्रसंगू ऐसा. ऐकी जोक तरी. छान छान वाचलं, खूप वाचायचं होतं.
पहि- गुड. पहिला माधवी असते ना. अर्जुन उवाच मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसज्ञितं यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, माझ्यावर अनुग्रह करण्याकरता अध्यात्म नावाचे अत्यंत गुह्य असे जे भाषण तू बोललास त्याने हा माझा मोह निश्शेष नाहीसा झाला. मग अर्जुन कृष्णाला म्हणाला, हे कृपासागरा, जे बोलता यावयाचे नाही ते तुम्ही माझ्याकरिता बोलला. ज्यावेळी पंचमहाभूते ब्रह्मामध्ये नाहीशी होतात व जीव आणि महत्तत्व वगैरे यांचा पत्ता नाहीसा होतो, त्यावेळी देवा आपण जे ब्रह्मरूप होऊन राहता ते शेवटचे विश्रांती स्थान आहे. जी स्वरूपस्थिती वेदासही कळू न देता आपण आपल्या अंतःकरण रूपी घरात कृपणासारखी पुरून ठेवली होती, ती आज तुम्ही आपल्या अंतःकरणातील गुप्त गोष्ट माझ्या पुढे प्रकट केली. या अध्यात्मज्ञानावरून शंकराने आपले ऐश्वर्य ओवाळून टाकले आहे. महाराज, अशी जी वस्तू ती तुम्ही मला एका क्षणात दिली. असे म्हणावे तर आम्ही तुम्हापासून वेगळे तरी कुठे आहोत. पण खरोखर मोहाच्या महापुरात मी डोक्यापर्यंत बुडतो आहे असे पाहून श्रीकृष्णा तुम्ही आपण स्वतः उडी घालून मग मला बाहेर काढले. एक तुझ्याशिवाय या अखिल विश्वामध्ये दुसऱ्याची कशाची वार्ता नाही अशी वास्तविक स्थिती असताना आमचे दुर्दैव पहा की आम्ही अभिमानाने आम्ही कोणीतरी एक आहोत असे समजतो. जगामध्ये मी एक अर्जुन आहे असा देहाच्या ठिकाणी अभिमान बाळगतो आणि या कौरवांना आपले भाऊबंद म्हणतो. यावर देखील यांना मी मारीन आणि त्या पापाच्या योगाने मग मला कोणती गती मिळेल असे म्हणत होतो. याप्रमाणे मी वाईट स्वप्न पाहत होतो. तो त्या मला महाराज आपण जागे केले. देवा, गंधर्व नगराची वस्ती सोडून मी बाहेर पडलो. हे लक्ष्मीपत्ते, मी पाण्याच्या इच्छेने मृगजळ पीत होतो. महाराज, सर्प कापडाचाच होता, पण त्यावर पाय पडून तो चावला असा भ्रम होऊन विषाच्या लहरी मात्र खऱ्या येत होत्या. याप्रमाणे आपण मरतो असे भ्रमाने वाटणाऱ्या जीवाला मला वाचवण्याचे पुण्य तुम्ही घेतले. विहिरीत दिसणारी ही आपली पडछाया आहे हे न समजता आता सिंह आत उडी टाकणार इतक्यात त्याला कोणी येऊन धरावे, त्याप्रमाणे हे अनंता आपण माझे रक्षण केलेत. ऐका, एरवी माझा तर येथे इतका निश्चय झाला होता की आताच जरी 7ही समुद्र एकवट झाले तरी हा प्रलय जरी झाला अथवा आकाशही तुटून पडले तरी चालेल, पण माझ्यावर माझ्या कुळाशी लढण्याचा प्रसंग न यावा. अशा अहंकाराच्या उत्कर्षाने वाढीने मी आग्रहरूपी पाण्यात बुडी मारली होती. प्राण गेला तरी बेहत्तर, पण मी गोत्रजांशी लढणार नाही असा माझा कृतनिश्चय होता. पण आपण चांगले जवळ होता म्हणून ठीक झाले, नाहीतर मला त्यातून कोणी काढले असते. वास्तविक मी कोणी एक नसताना खोटेच मी कोणी अर्जुन आहे असे मानले आणि वास्तविक काही नाहीत असे जे कौरव त्यांना नातलग असे नाव ठेवले. याप्रमाणे मला मोठे वेड लागले होते. पण तुम्ही माझे रक्षण केलेत. ऐका, मागे पूर्वी एकदा जेव्हा आम्ही अग्नीत लाक्षागृहात जळण्याच्या बेतात होतो तेव्हा तू आम्हाला बाहेर काढलेस. तेव्हा काय ते एक स्थूल देहासच भय होते, पण आता या मोहरूपी दुसऱ्या अग्नीच्या पीडेपासून चैतन्यासकट देहाला भय होते. दुराग्रहरूपी हिरण्याक्ष दैत्याने माझी बुद्धिरूपी पृथ्वी काखेत घातली व मग तो मोहरूपी समुद्राच्या द्वाराने आत शिरून राहिला.
देवा, आपल्या सामर्थ्याने पुन्हा एक वेळ अशी माझी बुद्धी आपल्या मूळ ठिकाणाला आली. हे देवा, यावेळी तुम्हाला दुसऱ्यांदा वराह अवतार घ्यावा लागला. याप्रमाणे तुमची अनंत उपकारांची कृत्य आहेत, त्यांचे मी एका वाचेने काय वर्णन करू. परंतु एवढे मात्र मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही आपले पंचप्राण माझ्यासाठी अर्पण केले आहेत. देवा, ते आपले करणे काही एक व्यर्थ गेले नाही. हे आपल्याला चांगले यश प्राप्त झाले आहे, कारण की माझे अज्ञान समूळ नाहीसे झाले आहे. महाराज, आनंदरूप सरोवरातील कमळासारखे हे तुमचे डोळे आपल्या कृपाप्रसादाची घरे ज्याला करतील, अहो महाराज, त्याला देखील आणि भ्रांतीने ग्रासावे, ही दुबळी गोष्ट काय बोलावी. वडवा नळ समुद्रात जळत असलेला अग्नी समुद्राच्या पाण्याने देखील विझला जात नाही. त्यावर मृगजळाच्या वृष्टीचा काय परिणाम होणार आहे. आणि तशात अहो श्रीकृष्ण, मी तर आपल्या या कृपेच्या गाभाऱ्यात शिरून ब्रह्मरसाचे भोजन करीत आहे. महाराज, त्या योगाने माझी भ्रांती नष्ट होईल यात काय आश्चर्य आहे. पण माझी भ्रांती गेली इतकेच नव्हे, तर माझा उद्धार झाला, हे तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो. हा, थोडीशी इथे थांब, कारण की ह्याच्यात खूप महत्वाचा विचार आहे की कृष्णाने आतापर्यंत जे काय त्याला सांगितलं ते त्याला कळलेलं दिसतंय. आणि तो म्हणतो की आतापर्यंत मला काय वाटत होतं की देह म्हणजेच मी, म्हणून असा तो जो त्याचा गैरसमज होता की आपण म्हणजे देह नाही, आपण म्हणजे ब्रह्म. हा हा जो आपला अध्यात्मक विचार आहे तो त्याला पटलेला दिसतोय. आणि मग आता 64व्या ओळीमध्ये तो म्हणतो की माझं अज्ञान समूळ नाहीसं झालं आहे. म्हणजे आता त्याला वाटत नाही की आपला हा देह म्हणजे मी आहे. आणि मग कौरव माझे भाऊ आहेत. भाऊ कसे आहेत? कारण हा देह मी आहे म्हटलं तर ते भाऊ आहेत. पण तुम्ही सगळेच ब्रह्म असल्यावर मग काय प्रश्न आहे. मग तुमचा हा गैरसमज दूर होतो की ते माझे भाऊ आहेत, मग त्यांना कसं मारायचं वगैरे. तर ह्याच्यात तो म्हणतोय की माझं समूळ अज्ञान समूळ नाहीसं झालंय. तर तो महत्वाचा विचार इथे त्याने सांगितला. म्हणजे त्याला हा, आत्मज्ञान झालं, म्हणजे त्याला हा, असं. आत्मज्ञान झालं. हो, आत्मज्ञान नाही, ऍक्च्युअली शेवटपर्यंत त्याला आत्मज्ञान होत नाही. कारण पुढच्या काही अध्यायांमध्ये आपण बघतो की त्याचा अगदी वेळ येते की आता त्याला आत्मज्ञान होणार आहे. पण तेव्हा मग कृष्ण त्याला मिठी मारतो आणि त्याला सांगतो की तू माझा आहेस. आणि त्याचं पुन्हा ते ममकार पुन्हा त्याचा येतो आणि त्याला आत्मज्ञान होत नाही तिथे. तर शेवटपर्यंत आत्मज्ञान होत नाही त्याला. पण त्याला हे स्वतःला कळलंय की काय काय कळायला पाहिजे हे त्याला कळलंय. मे नॉट बी द ऍक्च्युअल नॉलेज, पण त्याला एवढं कळलं की आपल्याला देह म्हणजे मी नाही. मी नाही. आणखीन एक मला केतकीने जो माझ्या पुढे पॉइंट म्हटलं ना, त्याच्यामध्ये माझं डोकं हे होत होतं. तर केतकीलाच एक उत्तर द्यायचंय की तुझ्यासारखीच मे बी मी मोठी होती तुझ्यापेक्षा वयाने, पण सुरुवातीला मी हे शिकत होते. आणि आपण दुसऱ्या अध्यायात जेव्हा असतो तेव्हा ते म्हणतात की तुम्हाला राग यायला नको, तुम्हाला असं व्हायला नको. तो जो भाग आहे तिथे मी माझ्या स्वामीजींशी तेव्हा बोलले होते. तर नुकतीच शिकत होते, मला काय एवढी अक्कल पण नव्हती. तर मी त्यांना म्हटलं की स्वामीजी, राग येऊ नका तुम्ही म्हणता, पण मी तेव्हा काय करायचे की ज्या अबियस बायका आहे ना त्यांना मी मदत करत होती. आणि त्यांचे जे नवरे असायचे इतका त्यांचा छळ करायचे आणि मग त्यांचा मला खूप राग यायचा. तर मी स्वामीजींना म्हटलं असं राग येऊ नये, असं नाही होऊ शकत मला. कारण मला दरवेळी एक नवीन बाई पाहिली आणि तिचं नवीन दुःख पाहिलं की मला त्या नवऱ्यांचा खूप राग येतो. ज्यांच्यामुळे त्यांना एवढा सगळा त्रास होतोय त्या नवऱ्यांचा मला खूप त्रास होतो. तर म्हणजे हा माझा संताप आहे ना, हा जात नाही. म्हटलं मग काय करायचं. तर मग स्वामीजींनी सांगितलं की तो राग आपल्याला म्हणत नाही, त्याला सात्विक संताप म्हणतात. कारण आपल्याला कोणाच्या तरी बद्दल सहानुभूती आहे, म्हणून आपल्याला त्या वाईट व्यक्तीचा आपल्याला राग येतोय. आणि दॅट्स ओके, कसा राग आला तरी चालेल. पण आपण त्यावेळेस काय करू शकतो, आपण त्या माणसाला तर थांबवू शकत नाही की तू त्या बाईला, अर्थात आपण त्या बाईला रेस्क्यू करतोय, ते सगळं करतोय, पण त्या माणसाला आपण काहीच नाही करतोय. मग तेव्हा काय करायचं आपण.
तर प्रार्थना करायची की याला कधीतरी सद्बुद्धी होऊ दे, एवढंच तुम्हाला करायला पाहिजे. पण तू जे म्हटलीस ना की आपल्याला त्या गोष्टींचा राग येतो, जेव्हा डेफिनेटली तुम्हाला तो राग येतो आणि इट्स ओके. तसा राग आला तर रस्त्यावरचे जे लोक ऐकत नाही ते तू जे म्हटलीस तसं, तर त्याला सात्विक संताप म्हणतात, हे मला सांगायचं. बरं, जाऊया पुढे. मग पार्थू देवा ते म्हणे, जी तुम्ही मज कारणे वाच्य केले न बोलणे कृपानिधे. जै महाभूते ब्रह्मी आटती, जीव महदादींचे ठाव फिटती. तै जे देव होऊनी ठाकती, ते विसवणे शेषींचे. होते हृदयाचा परिवरी, रोविले कृपणाची परी. शब्द ब्रह्मासी ही चोरी, जयाची केली. ते तुम्ही आजी आपुले, मज पुढाही फोडिले. जया अध्यात्मा बोवाळिले, ऐश्वर्य हरे. ते वस्तू मज स्वामी, एकी हेळा दिधली तुम्ही. हे बोलो तरी आम्ही, तुझ पावो निभिन्न कैचे. परिसाचची महामोहाचा पुरी, बुडालिया देखोनी सीसवरी. तुवा आपण पे घालोनी श्रीहरी, मज काढिले माते. एक तू वाचुनी काही, विश्वी दुजियाची भाषा नाही. की आमुचे कर्म पाही, जे आम्ही आथी म्हणो. मी जगी एक अर्जुनू, ऐसा देही वाहे अभिमानू. आणि कौरवांते इया स्वजनू, आपुला म्हणे. याही वरी यांते मी मारीन, म्हणे तेणे पापे केरिगेन. ऐसे देखत होतो दुःस्वप्न, तो चेवविला प्रभू. देवा गंधर्व नगरीची वस्ती, सोडूनी निघालो लक्ष्मीपती. होतो उदकाची आरती, रोहिणी पीत. जी किरडू तरी कापडाचे, परी लहरी येत होती साचे. ऐसे वाया मरतया जीवाचे, श्रेय तुवा घेतले. आपुले प्रतिबिंब नेणता, सिंह कुम्हा घालील देखोनी आता. ऐसा धरी जे तेवी अनंता, राखिले माते. एरवी माझा तरी येतुले वरी, एथ निश्चय होता अवधारी. जे आताची साताही सागरी, एकत्र मिळी जे. हे युगची आघवे बुडावे, वरी आकाशही तुटोनी पडावे. परी झुंजणे न घडावे, गोत्रेंशी मज. ऐसी या अहंकाराची वाढी, मिया अग्रह जळी दिधली होती बुडी. चांगची तू एरवी काढी, कवणू माते. नाथिले आपण पे एक मानिले. आणि नवतया नाम गोत्र ठेविले. थोर पिसे होते लागले, परी राखिले तुम्ही. मागा जळत काढिलो जोहरी, तै ते देहासीच भय अवधारी. आता हे जोहर वाहर दुसरी, चैतन्या सकट. दुराग्रहे हिरण्याक्षे, माझी बुद्धी वसुंधरा सूदली काखे. मग मोहार्णव गवाक्षे, रिघोनी ठेला. तेथ तुझे नि गोसावीपणे, एक वेळ बुद्धीची ठाया येणे. हे दुसरे वराह होणे, पडिले तुझ. ऐसे अपार तुझे केले, एकी वाचा कायमी बोले. परी पाचही पालव मोकलिले मज प्रती. ते काही नवचेची वाया, भले यश फावले देवराया. जे साध्यंत माया, निरसिली माझी. जी आनंद सरोवरींची कमळे, तैसे जे हे तुझे डोळे.
आपुलिया प्रसादाची रावळे जया लागी करीती. हा होतयाही आणि मोहाची भेटी, हे कायसी पाबळी गोठी. केवती मृगजळाची वृष्टी वडवा नळेंसी. आणि मी तव दातारा कृपेचा येरी घोनी गाभारा. घेता हे चारा ब्रह्मरसाचा, तेणे माझा जी मोह जाये. एथ विस्मो काही आहे, तरी उद्धरलो की तुझे पाये. शिवतले आहाती. ती छान वाचते का? छान. आपण ते आधी अर्थ वाचलेला असतो ना, त्यानंतर ओव्या वाचताना मग आपल्याला त्या जरा कळून वाचता येतात. आय थिंक दॅट हेल्प्स. छान वाचते. आता पण नीता वाचते. हो. भवाप्ययौ हि भूताना श्रुतो विस्तरशो मया. त्वत्तः कमलपत्राक्ष महात्म्यमपि चाव्ययम्. हम्म. हे कमलापत्राक्षा, भूतांची उत्पत्ती व नाश तुझ्याकडून विस्तारपूर्वक ऐकले आणि तसेच तुझे अपार महात्म्यही मी तुझ्यापासून सविस्तर ऐकले. कमळासारखे मोठे डोळे असणाऱ्या व कोटी सूर्यासारख्या तेजपुंज अशा देवा महेशा, मी आपल्यापासूनच आजच असे ऐकले आहे की हे सर्व प्राणी ज्या रीतीने प्रकृतीपासून उत्पन्न होतात अथवा उत्पन्न झालेली भूते ज्या रीतीने पुन्हा प्रकृतीमध्ये लय पावतात, ती प्रकृती देवाने मला सांगितली आणि प्रकृतीच्या स्वरूपाचा खरोखर सर्व हिशोब दिला. आणि ज्या परमेश्वराचा महिमा पांघरून वेद सवस्त्र सुशोभित झाला, त्या परमेश्वराचेही ठिकाण तुम्ही मला दाखविले. महाराज, वेद वाढतो, उत्कर्ष पावतो व जगतो, टिकतो अथवा धर्मासारख्या रत्नाला प्रसवतो, ते सर्व ह्या आपल्या स्वरूप सामर्थ्याचा आश्रय करतो. म्हणून असे आपले अपार महात्म्य आहे. आपले महात्म्य हे सर्व मार्गाने जाणण्याचा एकच विषय आहे व जे आपल्या स्वतःच्या आत्म्याच्या अनुभवामुळे रममाण होण्यास योग्य असे जे आपले महात्म्य, ते आपण मला याप्रमाणे दाखविले. ज्याप्रमाणे आकाशातील ढग नाहीसे झाल्यावर दृष्टी सूर्यमंडळात प्रवेश करते अथवा पाण्यावरील गोंडाळ शेवाळ हाताने दूर करून मग ज्याप्रमाणे पाणी दाखवावे, अथवा सापाचे वेढे उकललेले असता ज्याप्रमाणे चंदनाला भेटता येते, अथवा पिशाच दूर गेल्यावर जसे पुरलेले द्रव्य हाती लागते, त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाच्या आड अज्ञान होते, ते देवानीच दूर सारले. नंतर माझ्या बुद्धीला आपणच परब्रह्माचे शेज घर केले. ब्रह्मस्वरूपी माझी बुद्धी स्थिर केली. म्हणून देवा, याविषयी माझ्या जीवाची खरोखर खात्री पटली. परंतु आणखी एक उत्कट इच्छा उत्पन्न झाली आहे. आम्ही भिडेमुळे ती गोष्ट जर विचारावयाची राहू दिली तर आम्ही दुसऱ्या कोणास विचारावयास जावे? तुझ्या वाचून दुसरी विचारण्याची जागा आम्हास माहिती आहे काय? पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांनी जर पाण्याच्या उपकाराचे ओझे मानले अथवा मुलाने स्तनपान करण्याविषयी आईची भीड धरली तर देवा, त्यास जगण्यास दुसरा उपाय आहे काय? म्हणून भीड अथवा संकोच धरवत नाही. मनाला जे बरे वाटेल ते देखील तुझ्या पुढे बोलून दाखवावे. त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, थांब, तुझी इच्छा काय असेल ती सांग. पै कमलायत डोळसा सूर्यकोटी तेजसा. मिया तुझ पासोनी महेशा परिसिले आजी. इथे भूते जया परी होती अथवा लयाहन जैसे निजाती.
ते मज पुढा प्रकृती विवंचिले देवे आणि प्रकृती कीर उगाणा दिधला परिपुरुषाचाही ठावो दाविला जयाच्या महिमा पांघरोनी जाहला घडवता वेदू जी शब्दराशी वाढे जिये का धर्मा ऐशिये रत्ना तेविये ते येथींचे प्रभेचे पाये वळगे म्हणोनी ऐसे अघात महात्म्य जे सकळ मार्गे गम्य जे स्वात्मानुभवा रम्य ते या परी दाविले जैसे केरू फिटलिया आभाळी दिठिरी गे सूर्यमंडळी का हाते सरोनी बाबुळी जळदावी जे नातरी उकळतया सापाचे वेढे जैसे चंदना खेव देणे घडे अथवा विवसी पळे मग चढे निधान हाता तैसी प्रकृती हे आड होती ते देवेंची सारली परवती मग परतत्व माझी ये मती शेजार केले म्हणोनी ये विषयींचा मज देवा भरवंसा कीर जाहला जीवा परी आणिक एक हेवा उपनला असे तो भिडान जरी म्हणो राहो तरी आना कवणा पुसो जावो काही तू वाचोनी ठावो जाणत आम्हो आम्ही जळचरू जळाचा आभारू घरी बाळक स्तनपानी उपरोधू करी तरी तया जिणयासी श्रीहरी आन उपाय असे म्हणोनी भिडसांकडी न धरवे जीवी आवडे तेही तुझ पुढा बोलावे तवर आहे म्हणितले देवे चांड सांगे एवमेतद्य थाथ्य त्वमात्मानं परमेश्वर दृष्टिमिच्छामि ते रूप मैश्वर्यं पुरुषोत्तम हे परमेश्वरा तू स्वतःविषयी हे जे सांगितलेस त्याप्रमाणे हे पुरुषोत्तमा हे तुझे ऐश्वर्ययुक्त विश्वरूप प्रत्यक्ष पाहण्याची माझी इच्छा आहे. मग तो अर्जुन म्हणाला, देवा तुम्ही मागे 10व्या अध्यायात जी गोष्ट सांगितलीत त्या योगाने माझ्या अनुभवाची दृष्टी शांत झाली. आता ज्यांच्या संकल्पाने ही लोकांची मालिका उत्पन्न होते व नाहीशी होते आणि ज्या स्थानास तू मी असे म्हणतोस जेथून ही 2 हातांची अथवा 4 हातांची रूपे देवाचे कार्य करण्याच्या निमित्ताने वारंवार घेऊन येतोस ते तुझे मूळ स्वरूप होय. हा अवतारांचा खेळ संपल्यावर क्षीरसमुद्रात झेप घेण्याचे सोंग किंवा मत्स्य कुर्म इत्यादी अलंकार यांना तू गारोडी जेथे ज्या मूळ स्वरूपात साठवितोस. उपनिषदे ज्यांचे वर्णन करतात योगी लोक आपल्या हृदयात शिरून ज्याच्या साक्षात्कार करून घेतात, ज्याला सनकादिक संत मिठी मारून राहिलेले आहेत, असे अमर्याद असलेले तुझे विश्वरूप कानानी जे मी ऐकतो ते पाहण्याकरिता देवा माझे चित्त फारच उत्कंठित झाले आहे. माझा संकोच दूर करून माझी इच्छा काय आहे असे ज्या अर्थी देवाने प्रेमाने विचारले आहे, तर महाराज मी असे सांगतो की हीच एक मला मोठी तीव्र इच्छा आहे. तूच या विश्वात भरला आहेस हे पूर्णपणे माझ्या या डोळ्यांना दिसावे अशी मोठी इच्छा मी मनात बाळगून राहिलो आहे. मग बोलिला तो किरटी म्हणे तुम्ही केली जे गाठी तिया प्रीती तिची दिठी निवाली माझी. आता जयाचे नि संकल्पे हे लोक परंपा होय हारपे जया ठाया ते आपण पे मी ऐसे म्हणसी. ते मुद्दल स्वरूप तुझे जेथून इये द्विभुजे हन चतुर्भुजे सूर्यकार्याचे नि व्याजे घेवो येसी पै जळ शयानाचिया अवगणिया
का मत्स्य कुर्म इया मिरवणिया, खेळू सिरलिया तू गुणिया, साठविसी जेथ. उपनिषदे जे गाती, योगिये हृदयी रिगोनी पाहती, जया ते सनकदैक आहती, पोटाळूनिया. ऐसे आघाद जे तुझे, विश्वरूप कानी ऐकीजे, ते देखावया चित्त माझे, उतावीळ देवा. देवे फोडोनिया सांकड, लोभे पुसिली जरी चाड, तरी हेची एकी वाड, आरती जी मज. तुझे विश्वरूपपण आघवे, माझी एक दिठीसी गोचर होवावे, ऐसी थोर आस जीवे बांधोनी आहे. छान छान वाचलंस. थँक्यू. मला वाटतं आता. मी वाचू? हो. मन्यसे यदि कश्चित् मया दृष्टिमती प्रभो, योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मनमव्ययम्. हे प्रभो, ते मी पाहणे शक्य आहे असं जर तुला वाटत असेल तर हे योगेश्वरा, क्षयरहित असे स्वतःचे रूप तू मला दाखव. परंतु कृष्णा, आणखी एक गोष्ट आहे, ती ही की विश्वरूप जो तू, त्या तुला पाहण्याला माझ्या अंगात योग्यता आहे की नाही हे माझे मला समजत नाही. हे का समजत नाही असे जर आपण म्हणाल तर सांगा, रोग्यास आपल्या रोगाचे मूळ कारण समजते काय महाराज? आणि इच्छा वाढली म्हणजे उत्कंठित मनुष्य आपली योग्यता विसरतो. ज्याप्रमाणे फार तहान लागलेल्या मनुष्यास मला समुद्रही पुरणार नाही असे वाटते, याप्रमाणे तीव्र इच्छेच्या वेगाने मला माझ्या शक्तीचा अंदाज कळत नाही. म्हणून ज्याप्रमाणे आई ही आपल्या मुलाची योग्यता जाणते, त्याप्रमाणे हे जनार्दना, माझी योग्यता किती आहे याचा आपण विचार करा व मग विश्वरूप दाखवण्यास आरंभ करा. तरी माझ्या योग्यतेनुरूप कृपा करा. एरवी माझी विश्वरूप पाहण्याची योग्यता नसेल तर तुला विश्वरूप दाखवणे शक्य नाही असे स्पष्ट सांगा. पहा, बहिऱ्या मनुष्याला पंचम स्वरातील गायनाने सुख देण्याचा व्यर्थ प्रयत्न करणे हे कोठचे? सहज पाहिले तर मेघ हा एकट्याच्या अथराची तहान भागवण्याकरता पर्जन्यवृष्टी करतो. ती वृष्टी जगापुरती होत नाही काय? परंतु तीच पर्जन्यवृष्टी खडकावर झाली तर ती वृष्टी होऊन सुद्धा व्यर्थ होते. चकोर पक्षाला चंद्रामृत प्राप्त झाले, ते चंद्रामृत इतर प्राण्यांना घेऊ नका म्हणून शपथ घालून चंद्राने त्याचे निवारण केले आहे काय? परंतु जसे इतरांना अमृत सेवनाची दृष्टी हातवटी नसल्यामुळे चंद्रोदय होऊनही तो व्यर्थ जातो, म्हणून तू विश्वरूप मला एकदम दाखवशील याबद्दल मला खरोखर खात्री आहे. कारण की जाणत्यात आणि नेमत्यात तू नित्य नवा उदार आहेस. तुझा उदारपणा स्वतंत्र आहे, याचकाच्या इच्छेवर अवलंबून नाही. त्यावेळेस लागलास म्हणजे हा योग्य आहे अथवा हा अयोग्य आहे अशी निवड तू करीत नाही. मोक्षासारखी पवित्र वस्तू ती पण तू आपल्या शत्रूंना देखील दिलीस. खरोखर मोक्ष हा मिळण्यास फार कठीण आहे, परंतु तो देखील तुझ्याच चरणाची सेवा करतो व म्हणूनच तू धाडशील तेथे तो चाकराप्रमाणे जातो. जी पूतना राक्षसी विषाचे स्तनपान करून तुला मारण्यासाठी तुझ्याकडे आली, त्या पुतण्याला तू सनकादिकांच्या बरोबरीने मोक्षाविषयी योग्य केले. अहो, राजसूय यज्ञाच्या सभासदात त्रिभुवनातील हजारो मंडळी पाहत असताना शेकडो प्रकारच्या वाईट शब्दांनी शिशुपालाकडून तुझा प्राण उतारा झाला. अशा अपराधी शिशुपालाला आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी श्रीकृष्ण तू जागा दिलीस आणि उत्तानपाद राजाच्या मुलाला ध्रुवाला अढळपणाची इच्छा होती काय? तो एवढ्याच करता रानात आला की आपण बापाचे मंदिर बसावे, परंतु त्याला या लोकांमध्ये सूर्यचंद्राधिकापेक्षाही प्रशंसनीय केले. याप्रमाणे दुःखाने व्यापलेल्या सर्वांना देण्यात सढळ असे एक तुम्हीच आहात. मुलाला हाक मारित असता अजामिळाला आपली तद्रुपता दिली. हे उदार श्रीकृष्णा, ज्या भृगूने तुझ्या छातीवर लाथ हाणली त्याच्या
त्याच्या पावलांचे खूण भूषण तू आपल्या छातीवर धारण करतो. शंखासूर शत्रू असूनही तू अजून त्याच्या शरीरास शंखास विसंबत नाही. याप्रमाणे तुझ्यावर अपकार करणाऱ्या लोकांवर तू उपकार केलेले आहे. तू वास्तविक योग्यता नसलेल्यांच्या ठिकाणीही आपले औदार्य दाखवले आहे. दान मागून घेऊन तू बळीचा द्वारपाल झालास. ज्या कणिकेने तुला कधी पूजिले नाही अथवा तुझे गुणवर्णन कधी ऐकले नाही व जी मरतेवेळी सहज आपल्या पाळलेल्या राघोबा राघोबा म्हणून हाक मारित होती, त्या कणिकेस तू वैकुंठामध्ये सुख दिले. अशा प्रकारची पोकळ निमित्ते पाहून तू अपात्र माणसासही फुकाफुकी निजपद देतो. असा जो तू मला काही निराळे करशील काय? जी कामधेनू आपल्या दुभत्याच्या विपुलतेने सगळ्या जनांचे संकट दूर करते, त्या कामधेनूची वासरे भुकेली राहतील काय? म्हणून मी जी काही विनंती केली त्याप्रमाणे देव आपले विश्वरूप दाखवणार नाही असे खरोखर नाही, परंतु ते पाहण्याला लागणारी योग्यता मला द्यावी. तुझ्या विश्वरूपाचे आकलन होईल असे माझे डोळे समर्थ आहे असे जर तुला वाटत असेल तर हे श्रीकृष्ण, विश्वरूप पाहण्याच्या उत्कंठेचे हे डोहाळे पूर्ण करावे. याप्रमाणे जशी पाहिजे तशी त्या वेळेला अर्जुन विनंती करील तेव्हा ती ऐकून त्या ऐश्वर्यादी 6 गुणाच्या सार्वभौम राजाला धीर धरविला नाही. तो श्रीकृष्ण परमात्मा कृपारूपी अमृत हेच कोणी जर त्याने युक्त मेघ होता आणि अर्जुन हा जवळ आलेला पावसाळा होता, अथवा कृष्ण हा कोकी असून अर्जुन हा वसंत ऋतू होता, अथवा चंद्राचे पूर्णबिंब पाहून क्षीरसमुद्राला जसे भरते येते त्याचप्रमाणे प्रेमाला दुपटीपेक्षा अधिक जोर येऊन श्रीकृष्ण आनंदित झाला. मग त्या प्रसन्नपणाच्या आवेशात गर्जना करून कृपावंत श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना पहा ही माझी अनंत स्वरूपे. एकच विश्वरूप पहावे असा मनोरथ अर्जुनाने केला. इतक्यात देवाने सर्वच विश्वरूप करून ठेवले. धन्य श्रीकृष्ण परमात्मा, तो अमर्याद उदार आहे. तो नेहमी याचकाच्या इच्छेच्या सहस्त्रपट आपले सर्वस्व देतो. अहो, ते 2000 डोळे असलेल्या शेषाच्याही वृत्तीला पुरू दिले नाही. वेदांना ज्यांचा पत्ता लागू दिला नाही, फार काय सांगावे. लक्ष्मी हे भगवंताचे कुटुंब खरे, पण तिलाही जे दाखवले नाही असे जे भगवंताच्या जीवाचे गुह्य विश्वरूप, ते आता अनेक प्रकारांनी प्रगट करून देव विश्वरूप दाखवण्याचा व्यवहार करू लागले. अर्जुनाच्या अपार भाग्याची धन्य आहे. जागा असलेला मनुष्य स्वप्नावस्थेत गेल्यावर तो जसा स्वप्नातील सर्व वस्तू आपणच बनून राहतो, त्याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा आपणच अनंत ब्रह्मांडे बनून राहिलेला आहे. श्रीकृष्णाने देखील विश्वरूपाचा आकार एकदम प्रगट केला आणि स्थूल दृष्टीचा पडदा दूर केला. फार काय सांगावे. त्याने तो आकार म्हणजे आपले योगाचे वैभव प्रगट केले. परंतु हा अर्जुन हे विश्वरूप पाहू शकेल की नाही हे देवानी काही लक्षातच घेतले नाही. तर अर्जुनाच्या प्रेमामुळे उतावळे होऊन एकाएकी अर्जुनास पहा पहा असे म्हणावयास लागले. परी आणिक एक सांगी तव विश्वरूपाते देखावया लागी, योग्यता माझ्या अंगी असे की नाही. हे आपुले आपण मी नेणे, ते का नेणसे तरी देव म्हणे. तरी सरोग काय जाणे निदान रोगाचे, आणि जी आरतीचेही परी धरे, आपली ठाकी पै विचारे, तान्हेला म्हणेन पुरे समुद्र. ऐशी सचाडपणाची धुली, न सांभाळवे समस्या आपुली, यालाही योग्यता जैवी माऊली, बाळकाची जाणे. तयापरी जनार्दना, विचारी जो माझी संभावना, मग विश्वरूप दर्शना उपक्रम कीजे. तरी तैसी ते कृपा करा, एरवी नवे हे म्हणा अवधारा, वाया पंचमालापे बधिरा, सुख केवते देणे. एरवी एकल्या बापियाची तुझे, मेघ जगापुरते काय न वर्षे, परी जहालीही वृत्ती उपके, जरी खडकी होय.
चकोरा चंद्रामृत फावले, येरा आण वाहुनी काय वारिले, परी डोळ्याविण पाहले वाया जाई. म्हणून एक मिनिट थांब, एक मिनिट थांब. आपल्याला अजून एक 10 मिनिटं लागतील. जाऊया का पुढे? उद्या वाचायचं. सगळ्यांना चालत असेल तर आपण एवढं संपवून टाकूया. मला वाटतं आत्ता वाचून टाकावं सगळं. ओके, चालेल. ठीक आहे. अं, प्रतिभा? वाया जाय. म्हणून विश्वरूप तू सहसा दाविसी ही क्रूर भरवसा, काचे कडाडा आणि घरीचा माझी नीच नवाजी. तुझे औदार्य जाणो सर्वंत्र स्वतंत्र, देतान म्हणसी पात्रापात्र, पै कैवल्या ऐसे पवित्र, ही वैर्याही विधिघनी. मोक्षी दुराराध्य ही स्थिर होय, परी तोही आराध्य तुझे पाय. म्हणून धाडसी देख जाय, पायी तू यायचा. तुवा सनकादिकांचेही मानून, सायुज्यी सौरसी केला भुतली, ते विषाचेही सनपाने मारू आले. हा काय राजसूयांचा सभासदी, देखता त्रिभुवनांची मांडी, कैसे शतधा दुर्वादी निस्तेजिला. ऐसिया अपराधिया तुझी पाळा, आपण पया ठावो दिधला गोपाळा, आणि उत्तान चरणासिया बाळा, पाय ध्रुव पदीचा. तो वना आला याची लागी, ते बैसावे इतयांच्या उत्संगी, की तो चंद्र सूर्यादिका बरिस जगी लागू पेला. ऐसा वनवासिया सकळा, देता एकची तू घसाळा, पुत्रा आळविता आजमिया आपण पेदेसी. जेनी उरी हानितलासी पापरा, तयाचा चरणू वाहसी दातारा, अजूनी वैर्याचिया कलेवरा विसंबिना. ऐसा उपकारिया तुझा उपकारू, तू अपात्री परी उदारू, ज्ञान मागोनी दारवंते करू चाहलासी परिसा. तुझे आराधी ना आयते, होती तुझा बोलवित कौतुके, ही एक वैकुंठी तुवा गणिते सुरवाडू केला. ऐसी पाहुनी वायाणी निचय, लागलासी आपण ते देवो वानविते, तो तू का अनारिसे मज लागी करीस. हा गा दुभतयाचे मी पवाडे, ते जगाचे फेरी साकळे, तिये कामधेनुचे पाडे, काय भुकेले ठाके. म्हणून मियाचे विनविले काळी, ते देव न दाखविती भुकेले, ते देव न दाखविती हे तीर नाही, परी देखावया लागी देई पाठवता मनी. तुझे विश्वरूप आकळे, ऐसी जरी जानकी माझे डोळे, तरी आरतीचे डोहळे पुरवी देवा. ऐसी ठाये ठावो विनंती, तव करू सरैव सुभदापती, तव तया सद्गुण चक्रवर्ती साहवेची. तो कृपा पियुष चजळी, आणि एरु जवळा आला वृषाकाळी, नाना कृष्ण कोकिळ अर्जुनोविती. नाचरी चंद्रबिंब वाचोळे, देखोनी क्षीरसागर उसंबळे, तैसे दुनेही वरी प्रेम बळे उल्लसितू जाहला. मग तिये प्रसन्नतेची मी आठवली, गाजोनी म्हणतले सुप्त कृते, पार्था देख देख उमपे स्वरूपे माझे. एकची विश्वरूप देखावे, ऐसा मनोरथ केला पांडव, की विश्वरूपमय आघवे करुणी हाते. बाप उदार देवो परिमती, याचक स्वेच्छा सदोलिती, असे सहस्रवरी देती सर्वस्व आपले. अहो शेषाची हे डोळे चोरिले, वेद जया लागी जपविले, लक्ष्मी येही परी राहिले जिवारती. ते आता प्रगतीनी अनेकदा, करीत विश्वरूप दर्शनाचा धाडा, पाप भाग्या अगाडा पार्था ठेवा. जो जागता स्वप्नावस्थे जाणे, तो देवी स्वप्नीचे आघवे होय, देवी ब्रह्मकटाह आहे आपणची जाहला. तेथची सहसा मुद्रा सोडली, आणि स्थूळदृष्टीची जवनिका फाडली, की बहुना उघडिली योगवृत्ती. परी हा हे देखेल की नाही, ऐसे सेची न कधी काही, एकचरा म्हणत असे,
म्हणत असे पाणी स्नेहाचे. छान वाचलं का? बरं. आता थांबूया इथे. कीर्ती आहेस का अजून? हो आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नितीहि लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजये होवावे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दानप सावो येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.